लोक म्हणतात गाई पाळून काय फायदा होतो. गाई पाळून फक्त शेणच खाली राहते, दुसरं आपल्याला काही उरत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला सत्य परिस्थिती माझ्या अनुभवानुसार एका गाईवरून आपल्याला दिवसाला किती इन्कम भेटतं व आपला खर्च किती होतो गाईमागे, तर मी तुम्हाला आज पूर्णपणे हिशोब सांगणार आहे. त्यातला कुठलाही आकडा चुकीचा नाही व जे मला म्हणजे मी अनुभवतोय ते तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर तुम्हाला पुरेपूर 100% पूर्ण खरी माहिती मी सांगणार आहे. एका गाईची इन्कम किती आहे. तर आपण समजा जर का चांगल्या क्वालिटीची गाय पकडली, माझ्याकडे एक 18 लिटरची गाय आहे, चांगल्या क्वालिटीची, चांगलं दूध देणारी. तशी ती 20 लिटर देते, पण चारा कमी जास्त झाला तर मग 18 लिटर चालते. सरासरी आपण 18 लिटर दूध तिचं पकडलं तर 18 लिटर म्हणलं तर जवळपास 40 रुपये, 38 रुपये, 39 रुपये, कधी 44 रुपये, कधी 42 रुपये असा भाव लागतो दुधाला. तर आपण काय करायचं, सरासरी 39 रुपये भाव पकडून चालायचा दररोजचा. कारण की आपण नेहमी वेगवेगळे आकडे धरल्यापेक्षा सरासरी 39 रुपये दर पकडायचा. ते 39 रुपये दर पकडल्याच्या नंतर आपलं दररोजचं दूध जातं समजा एका गाईचं 18 लिटर, तर 18 लिटराचे आपण त्याची कॅल्क्युलेशन लावायचं. 18 गुणिले 39, तर आपले वाले दररोजचे 702 रुपये. 702 रुपये झाल्याच्या नंतर आपल्याला मग तिला खाद्य तर द्यावंच लागणार. त्यावेळेसच ती 18 लिटर दूध देणार. तर खाद्य आपण देतो 2 किलो सुग्रास, तसेच 2 किलो मक्का बरडा. तर आता सुग्रासचे भाव थोडेफार वाढलेले आहेत. पहिल्याने 1600 रुपयाला 50 के जीचा एक कट्टा भेटत होता. आता 50 के जी घ्यायचा असल्यास 1750 रुपये सुग्रासला लागतात. तर सुग्रास आपण समजा 2 किलो सकाळी, 2 किलो संध्याकाळी पकडले तर आपल्याला 35 रुपये किलो सरासरी ती सुग्रास पडते. तर सकाळी 70 रुपयाची, संध्याकाळी 70 रुपयाची. तर अशी सकाळ संध्याकाळी 140 रुपयाची सुग्रास आपल्याला लागते. व तसेच मक्का बरडा पकडला तर मक्का बरडा पकडल्याच्यानंतर मक्का बरडा सकाळी 2 के जी आणि संध्याकाळी 2 के जी, 1300 रुपये किलोची, 1300 रुपयाची बॅग आहे 50 के जीची. तर आपल्याला सरासरी 26 रुपये के जी मक्का बरडा पडतो. तर 26 रुपये के जी पडल्याच्या नंतर तर आपण समजा सकाळी 2 के जीचे आणि संध्याकाळी 2 के जीचे असे त्याचे पैसे पकडायचे. तर सकाळचे 52 रुपये, संध्याकाळचे 52 रुपये. तर आपण असं टोटल कॅल्क्युलेशन लावलं तर समजा 140 रुपये सुगराजचे आणि 52 रुपये याची, तर असे 244 रुपये आपले दररोजचा खर्च एका गाईमागे येतो. व 244 रुपये खर्च आल्याच्यानंतर आपला आता खाद्याचं जर झालं, त्याच्यानंतर आपण आता मेंटेनन्स काढणार आहे चाऱ्याचं. तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो की मी 7,000 रुपयामध्ये घास विकत घेतला होता. म्हणजे तो घास मला 1 महिना कंप्लीट पुरला 5 गाईंना व 4 कालवडींना. तर सरासरी आपण असं पकडायचं की 5 गाईंना 1 महिना पुरला 30 दिवस, तर एका गाईला तो पुरला असा जवळपास 120 दिवस. तर 120 दिवस जर तो घास आपल्या एका गाईला पुरला असता तर तो आपल्याला त्याचा पूर्ण हिशोब काढल्याच्यानंतर दररोज त्याचा आपल्याला म्हणजे आपण किती रुपयाचा चारा गाईला खाऊ घालतो त्याचा हिशोब काढला तर आपल्याला दररोजचा 68 रुपयाचा हिरवा चारा लागतो व त्याच्यानंतर आपण 10 रुपयाचा वाळलेला चारा त्यामध्ये ॲड केला प्लसमध्ये, असे 78 रुपये आपल्याला चाऱ्यासाठी लागतात. तर 78 रुपये हे 244 रुपये खाद्याचे. तर म्हणजे आपले त्यातून मायनस केले 702 रुपयामधून तर आपल्याला खाली राहतात 380 रुपये. 380 रुपयामध्ये मग आपण दिवसभर काम करणार, शेण काढणार, झाडून काढणार, गाईंना चारा आणणार. तर मग आपलं मेंटेनन्स पकडायचं म्हणजे आपली मजुरी पकडायची एका गाईमागं 80 रुपये. तर 80 रुपये जर का पकडले, 380मधून 80 रुपये मायनस केले, 300 रुपये 18 लिटर दूध देणाऱ्या एका गाईचं उत्पन्न आहे. परंतु जर का हीच गाय जास्त दूध देणारी जर असली तर आपल्याला जास्त पैसे उरतात. परंतु जर का कमी दूध देणारी गाय असली, त्याची 12 लिटर, 13 लिटर, तर इन्कम कमी होतं. परंतु आता एक असं 4 ते 5, 6, 7 गायी जर असल्या तर यामध्ये कसं सगळ्यांचा खर्च वजा करून मग थोडेफार पैसे उरतात. परंतु एका गाईवर काही उरत नाही. एका गाईवर आपण जर का पकडलं तर 8-9 हजार रुपये एका महिन्याला उरणार आणि त्या 8-9 हजार रुपयामध्ये आपल्याला मेहनत करायलाही परवडणार नाही. त्यामुळे कमीत कमी 10 गाईच्या प्लस गाई पाहिजेत. त्यावेळेस आपल्याला कुठेतरी दुग्ध व्यवसाय करायला परवडतो. एका गाईने दररोजचे 300 रुपये जरी आपल्याला दिले तर 10 गाई आपल्याला दररोजचे 3,000 रुपये देतील. 3,000 रुपये दररोज जर का त्यांनी दिले तर आपल्याला महिन्याला 90,000 रुपये असे आपल्याला खर्च वजा जाऊन पडतील. तर त्यातले समजा आपण तरीही 20,000 रुपये विदाऊट मेंटेनन्स पकडायचं. गाडीचं पेट्रोल झालं, त्यानंतर आपला वैयक्तिक खर्च झाला,
असं पकडल्याच्यानंतर तरीही 10 गाईमागे आपल्याला 60,000 रुपये तर कुठंच नाही गेले महिन्याचे, ते आपल्याला राहतातच. पण 1, 2, 3, 4 अशा गाईमध्ये काही उरत नाही. 5 गाईपर्यंतही काही उरत नाही. माझ्याकडे 5 गाई पण सध्याही मला थोडी आर्थिक अडचण येतेच. परंतु ज्यावेळेस माझ्याकडे आता 5+5 गाई पुन्हा होईल, त्यावेळेस मला थोडंफार आशा आहे, की नक्कीच या व्यवसायामध्ये उरेल. कारण की शांतता ठेवणं, संयम ठेवणं हे आपलं काम आहे. एक दिवस असा येतच असतो, की त्या दिवशी आपल्याला यामध्ये इन्कम दिसत असतं. कष्ट केल्याच्यानंतर फळ देवाला देणंच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व तो मित्रांनो, आपला हिशोब तुम्हाला कसा वाटला? तुमच्याकडे ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगावं, तुमच्या गायी किती दूध देतात, तुम्हाला किती पैसे उरतात. व ज्यांना दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी मनामध्ये पहिला असा विचार करायचा आहे, पहिले 4-5 वर्ष आपल्याला काहीच उरणार नाही. 4-5 वर्षानंतर आपल्याकडे 10-15 गायी झाल्याच्यानंतर आपले इन्कम चालू होईल. असा मनात निर्णय धरा, तरच दूध व्यवसाय चालू करा. नाहीतर ह्या व्यवसायामध्ये पडण्यात काही फायदा नाही. ज्यांच्या मनात शांतता असेल, संयम असेल, तेच या व्यवसायात पडा आणि त्याच्यानंतर कष्ट करून त्यानंतर पैसे कमवा. तसे पैसे भेटत नाही. कारण की आपण कितीही समजा 2 आणि 3 गायी सांभाळल्या तर आपल्याला पैशाची अडचण 100% येणार म्हणजे येणार. ज्यावेळेस 10+ गायी होणार त्याच्यानंतरच आपल्याला पैसे दिसणार. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नवीन टॉपिक घेऊन नवीन विषयावर बोलूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.